सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीनं दरवर्षी केवळ साहित्य संमेलनच नाही तर साहित्याच्या क्षेत्राशी संबंधित अनेक कवी संमेलन असतील किंवा साहित्याच्या संबंधानं ज्यांनी साहित्यामध्ये भरघोस अशा प्रकारची कामगिरी केलेली आहे त्यांचे सत्कार असतील, वेगवेगळ्या प्रकारचे साहित्यिक उपक्रम नांदेड जिल्ह्यामध्ये घेतले जातात असं नाही तर महाराष्ट्र स्तरावरती या साहित्य मंडळाची दखल घ्यावी इतके चांगले कार्यक्रम अनुरत्न वाघमारे सर असतील, नागोराव डोंगरे सर असतील, इंगोले सर असतील, आमचे मित्र ढवळे सर असतील किंवा माझे विद्यार्थी रणजित गोनारकरजी असतील आणि आपले जे काही बाकीचे सहकार्य त्यांच्या वतीने घेतले जातात. खरोखरच आपल्या या कार्याचं कौतुक नांदेड जिल्ह्यातल्या आम्हा सगळ्या साहित्यिकांना आहे. मागच्या 5 जनसंवाद साहित्य संमेलनाच्या माध्यमातून वैचारिक आणि साहित्यिक मंथन या ठिकाणी आपल्या सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे. यावर्षी 22 फेब्रुवारी 2026 रोजी मांजरम या ठिकाणी 6वं जनसंवाद साहित्य संमेलन संपन्न होणार आहे आणि या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी माझ्यावरती असलेलं प्रेम, कारण मी तितक्या काही योग्यतेचा आहे असं मी स्वतःला समजत नाही, परंतु मागील 30-32 वर्षापासून महाविद्यालयीन अध्यापन करत असलेला अनुभव, साहित्यामध्ये 5-6 साहित्यकृती आणि विविध साहित्य संमेलनामध्ये सहभाग नोंदवून परिसंवादामध्ये दिलेलं योगदान आणि आपलं माझ्यावर असलेलं प्रेम या सगळ्यांच्या माध्यमातूनच हे अध्यक्षपद आपण मला दिलं असावं. आणि दुसरं एक कारण मला याच्या पाठीमागचं असं वाटतं की एका ग्रामीण भागातून एका कोरडवाहू शेतकरी घरामधून जन्माला येऊन ग्रामीण भागातल्या प्रश्नांची जाण आणि भान आयुष्यभर जगत आलेला मी एक असल्यामुळे आणि आपल्या साहित्य संमेलनाचा मुख्य उद्देशच ग्रामीण भागातल्या समस्यांची जाण आणि भान साहित्यिकांना व्हावी, तिथे असणाऱ्या ग्रामस्थांना देखील भविष्यामध्ये कुठले प्रश्न उपस्थित होणार आहेत आणि सध्याचं वातावरण काय चालू आहे याबद्दलचा जाण आणून द्यावी याच उद्देशाने साहित्य संमेलन संपन्न होतं आणि त्या धर्तीवरतीच म्हणून आपण मला या साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद दिलं त्याबद्दल आपल्या सर्वांच्या प्रती मी कृतज्ञता भाव व्यक्त करतो. आपण दिलेला हा बहुमान माझ्यासाठी आयुष्यातला अत्यंत अनमोल अशा प्रकारचा बहुमान आहे, त्याचा मी मनपूर्वक स्वीकार करतो आणि हे साहित्य संमेलन जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीनं कसं होईल, इथे साहित्यिक आणि वैचारिक दर्जेदार चर्चा कशी घडून येईल यासाठी मी एकटाच प्रयत्न करून चालणार नाही तर संयोजकांपासून आपण सगळेजणच प्रयत्न करूयात आणि या साहित्य संमेलनातनं एक नवा विचार, नव्या जाणीवा आपण देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करूयात अशा प्रकारची या निमित्तानं अपेक्षा व्यक्त करतो. पुनश्च एकदा आपल्या सर्वांच्या प्रती कृतज्ञता भाव व्यक्त करून मी या ठिकाणी माझे 2 शब्द संपवतो.